आजपासून आपण स्टार्ट करत आहोत CETच्या प्रिपरेशनची नवीन सिरीज आणि या सिरीजमधला आजचा फर्स्ट जो व्हिडिओ आहे इट इज बेस्ड ऑन द फर्स्ट चॅप्टर दॅट इज ग्रॅव्हिटेशन. या चॅप्टरमध्ये तुम्हाला 50 MCQs म्हणजेच मल्टिपल चॉईसचे क्वेश्चन्स मी आज डिस्कस करणार आहे अलॉंग विथ आन्सर्स अँड एक्सप्लेनेशन. सो तुम्हाला कोणते क्वेश्चन्स आले की काय लॉजिकनं त्याचं आन्सर हे लिहायचं आहे, सॉल्व करायचं आहे, याचं देखील एक प्रॅक्टिस जी आहे ती होणार आहे. ती तुम्हाला नक्कीच युजफुल ठरणार आहे वाईल सॉल्विंग द न्यूमरिकल्स अँड क्वेश्चन आन्सर्स इन युअर एक्झाम. सो स्टार्ट करूयात. आजचा फर्स्ट जो क्वेश्चन आहे, 2 objects of different masses which are falling freely near the surface of the moon. आता काय दिलेलं आहे, 2 ऑब्जेक्ट्स दिलेत, त्यांची दोघांची मासेस डिफरंट आहेत आणि फ्रीली फॉलिंग आहेत. ह्याच्यामधला जो महत्त्वाचा वर्ड आहे तो आहे फ्रीली फॉलिंग नियर द सरफेस ऑफ द मून. मग त्यांच्यामध्ये त्यांची व्हिलॉसिटी सेम असेल का, डिफरंट ॲक्सेलरेशन असेल का, त्यानंतर एक्सपिरियन्स फोर्स ऑफ सेम मॅग्निट्यूड अँड अंडरगो अ चेंज इन देअर इनर्शिया, असे चार ऑप्शन्स दिलेले आहेत. तर याच्यामध्ये फ्रीली फॉलिंग बॉडी जेव्हा असते तर त्यांच्या व्हिलॉसिटी ज्या असतात त्या सेम असतात ॲट एनी इन्स्टंट, आणि म्हणून आपलं ह्याचं ऑप्शन आहे नंबर 1. हे लक्षात आलं. फ्रीली फॉलिंग बॉडीसाठीच्या व्हिलॉसिटी आहेत त्या त्यांच्या मासवरती डिपेंड करत नाहीत. सो म्हणून ह्याचं फर्स्ट जो ऑप्शन आहे ते त्याचा आन्सर असेल. नाव द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी is same on equators and poles, least on poles, least on equator and increase from pole to equator. जर अर्थ आपण बघितली तर ही स्लाइटली फ्लॅट ॲट द पोल असते आणि बल्जिंग ॲट द इक्वॅटर असते. मग पोलवरती फ्लॅट आहे म्हणून जीची व्हॅल्यू पोलवरती जास्त असणार आणि इक्वॅटरवरती कम्पॅरेटिव्हली लेस असणार, आणि म्हणून लीस्ट ॲट द इक्वॅटर हा ऑप्शन इथे करेक्ट आहे. दॅट इज ऑप्शन नंबर सी. त्यानंतर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स इज F इफ मास ऑफ बोथ ऑब्जेक्ट्स आर हार्ड विदाउट चेंजिंग द डिस्टन्स बिटवीन देम. तर त्यांच्यामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा काय होणार. स्टुडंट्स, अशा प्रकारचे क्वेश्चन्स जेव्हा आपल्याला सॉल्व करायचे असतात तर आपला F इज इक्वल टू GM1M2 अपॉन D² किंवा R² आपण यूज करतो. तर हा फॉर्म्युला इथे यूज करायचा. आता ह्यांनी काय सांगितलं आहे, फोर्स जेव्हा डबल करतो आपण, इथे काय केलेलं आहे, 2 ऑब्जेक्टमधला फोर्स त्यांच्यामधला फोर्स जो आहे तो तसाच ठेवला आहे. मासेस जे आहेत ते हाफ केलेत, म्हणजेच हे जी तर कॉन्स्टंट आहे आपण ह्याला बाजूला ठेवूयात. मास हे जे आहे ह्याच्या अर्ध इंटू दुसऱ्या ऑब्जेक्टच्या मासच्या हाफ आणि अपॉन D² असा हा फॉर्म्युला आपला जो आहे तो होईल. आणि मग हे सॉल्व करताना अशा प्रकारे मांडून घेतल्यानंतर हे जेव्हा आपण सॉल्व करत जाऊ तर आपल्याला फोर्सचं आन्सर आहे ते, म्हणजे हा सपोज आपण ह्याला F' म्हटला, हा आपला मेन फॉर्म्युला. दुसरा जो फोर्स आहे की ज्याच्यामध्ये आपण काय केले, मास हाफ केलेत आहे त्याच्या, आणि हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला F/4 असा आन्सर मिळेल. सो तुमचा ह्याचं जे आन्सर आहे त्यातला जो फर्स्ट ऑप्शन आहे दॅट इज F/4 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे ते येईल. आता बघूयात पुढचा प्रश्न की लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन गिव्ज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन. हा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे तो कशामधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सांगतो. फर्स्ट ऑप्शन आहे अर्थ अँड अ पॉइंट मास, म्हणजे अर्थ आणि एखादा ऑब्जेक्ट ज्याचं मास काहीतरी स्पेसिफिक असेल. अर्थ आणि सन ह्यांच्यामधलाच फक्त. एनी 2 बॉडीज हॅव्हिंग सम मास, काहीतरी मास असणारे कोणतेही 2 बॉडीज, आणि 2 चार्ज्ड बॉडीज ओनली. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे किंवा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे ॲक्च्युली तो जगातल्या कुठल्याही 2 वस्तूंसाठी ॲप्लिकेबल आहे, आणि म्हणूनच ह्याचं करेक्ट आन्सर येतं ऑप्शन नंबर सी, दॅट इज एनी 2 बॉडीज हॅव्हिंग सम मास. त्यानंतर अ बॉय इज व्हर्लिंग अ स्टोन टाईड टू अ स्ट्रिंग इन अ हॉरिझॉन्टल पाथ. हा समजा तो बॉय आहे, तो एक काय करतोय, गोल एक दोरी फिरवत आहे, त्याच्या दोरीच्या एका ह्याला एक स्टोन बांधलेला आहे. आता तो स्ट्रिंग तुटल्यानंतर जेव्हा त्याच्या हातातून तो दगड सुटेल तर तो कुठून जाईल. तर ॲक्च्युली आपण काय शिकलो युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये, जेव्हा त्याच्यावरचा फोर्स आहे त्या मुलांच्या हातातला जो फोर्स एकदा रिमूव्ह झाला तर ज्या पोझिशनला आहे तिथून टँजेन्शियल म्हणजे 90 डिग्रीजमध्ये तो ऑब्जेक्ट पुढे जातो, आणि म्हणून तशा पद्धतीचा ऑप्शन असणारा कुठला आहे बघा, विल मूव्ह अलॉंग अ स्ट्रेट लाईन टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्क्युलर पाथ, हे पण नाही. विल कंटिन्यू टू मूव्ह इन अ सर्क्युलर पाथ, हे पण नाही.
will move along a straight line, tangential to the circular path, and will move along a straight line perpendicular to the direction of circular path away from the boy. तर ह्याच्यामधले स्ट्रेट लाईन टँजेन्शियल टू सर्क्युलर पाथ, त्याचा हा जो सर्क्युलर पाथ आहे त्याच्या पुढे स्ट्रेट लाईनमध्ये जो टँजेन्शियल म्हणजे 90 डिग्रीजमध्ये असेल तर त्या डायरेक्शननं तो जो स्टोन आहे तो पुढे जाणार आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, द व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी जी इन द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. जी ची व्हॅल्यू जी आहे ती डिपेंड्स ऑन मास ऑफ अर्थ ओनली, डिपेंड्स ऑन रेडियस ऑफ अर्थ ओनली, डिपेंड्स ऑन बोथ मास अँड रेडियस ऑफ अर्थ, आणि इट इज इंडिपेंडंट ऑफ मास अँड रेडियस ऑफ अर्थ. तर हा जो जी आहे तो युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, तो सगळ्यांसाठी सेम आहे. त्यामुळं अर्थचं मास किंवा रेडियस ह्या कशावरही तो डिपेंड करणार नाही, आणि म्हणूनच ह्याचं ऑप्शन जो आहे तो डी ऑप्शन हा येणार आहे. त्यानंतर 7th क्वेश्चन, द ॲटमॉस्फिअर इज हेल्ड टू अर्थ बाय ग्रॅव्हिटी, विंड, क्लाउड्स अँड अर्थ्स मॅग्नेटिक फील्ड. तर ॲटमॉस्फिअर जे आहे इट इज हेल्ड बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ओनली, आणि म्हणूनच याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर ए. The force of attraction between two unit points masses separated by a unit distance. दोन ऑब्जेक्ट्स आहेत, त्यांचं काहीतरी स्पेसिफिक मास आहे आणि त्यांच्यामध्ये युनिट असं डिस्टन्स आहे. तर ह्या दोन ऑब्जेक्टमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा त्याला काय म्हणतात, तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल फील्ड का युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. तर ह्याचा आन्सर आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ह्या दोघांच्या मध्ये जो काही फोर्स आहे आपण बघितलं तर ना F इज इक्वल टू G m1m2/d². तर ह्याच्या यूज करून आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढलेली होती, आणि म्हणून ह्याचं करेक्ट आन्सर असेल डी, दॅट इज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. नाउ मूव्हिंग टुवर्ड्स द नेक्स्ट, व्हॉट इज द मास ऑफ द अर्थ. अर्थचं मास हे काय आहे, किती असतं, तर 6 × 10⁻²4, 6.4 × 10⁻6 kg, 1.5 × 10⁻11 kg and 3.5 × 10⁻22 kg. तर स्टुडंट्स तुम्हाला अर्थचं मास, अर्थची रेडियस ह्या ज्या कॉमन गोष्टी आहेत त्या पण माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून मुद्दामून मी हे न्यूमरिकल इथे इन्क्लूड केलेलं आहे. तर अर्थचं मास जे आहे ते 6 × 10⁻24 kg आहे, आणि ही जी आहे इट इज द रेडियस ऑफ अर्थ. ह्या दोन्ही व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत फॉर सॉल्विंग द न्यूमरिकल्स. ओके. Now, an apple falls from a tree because of gravitational attraction between the earth and apple. If F1 is the magnitude of the force exerted by the earth on the apple, the F2 is the magnitude of the force exerted by apple. म्हणजे काय सांगितलंय, एक ॲपल पडलंय झाडावरून अर्थच्या सरफेसवरती, तर ॲपलनं पण काहीतरी फोर्स एक्झर्ट केलाय ज्याला F1 म्हटलंय, आणि अर्थनं जो केलेला आहे तो F1 म्हटलंय, आणि ॲपलनं जो प्रोड्यूस केलेला आहे त्याला F2 असं फोर्स म्हटलंय. तर त्या दोघांच्या फोर्सेसबद्दल कोणतं वाक्य करेक्ट आहे, तर F1 इज व्हेरी मच ग्रेटर दॅन F2, F2 इज व्हेरी मच ग्रेटर दॅन F1, F1 इज ओनली लिटल ग्रेटर दॅन F2, आणि F1 अँड F2 आर इक्वल. तर आता ह्याच्यामध्ये आन्सर सांगताना F1 आणि F2 जे आहे ते दोन्ही इक्वल आहेत. कारण का, तर ह्यांच्यामधलं मॅग्निट्यूड जे आहे फोर्सचं ते नेहमी इक्वल अँड अपोजिट फोर्स. आपला लॉज काय आहे की एव्हरी ऑब्जेक्ट एक्झर्ट्स इक्वल अँड अपोजिट फोर्स ऑन द अदर ऑब्जेक्ट, हा आपला लॉ आहे. म्हणून जरी दोघांचे मासेस वेगवेगळे असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये जो फोर्स एक्झर्ट होतो तो इक्वल आहे. म्हणून तुमचं ह्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे F1 अँड F2 आहे ॲक्च्युली इथे आर इक्वल. त्यानंतर द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द अर्थ डिपेंड्स अपॉन. जीची व्हॅल्यू, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच स्मॉल जी ज्याला आपण म्हणतो, त्याची व्हॅल्यू कशावरती डिपेंड करते, मास ऑफ बॉडी, मास ऑफ अर्थ, शेप ऑफ बॉडी, त्यानंतर शेप अँड साईज ऑफ बॉडी अँड व्हॉल्यूम ऑफ द बॉडी. तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जे आहे इट टोटली डिपेंड्स ऑन मास ऑफ अर्थ. त्यामुळे जीची व्हॅल्यू जी आहे ती अर्थच्या मासवरती जी आहे ते डिपेंड करते. सो त्याचा ऑप्शन नंबर बी आला. देन वेन अ मँगो फॉल्स फ्रॉम अ मँगो ट्री देन ओनली अर्थ अट्रॅक्ट्स द मँगो, ओनली मँगो अट्रॅक्ट्स द अर्थ, बोथ अट्रॅक्ट्स ईच अदर,
अँड बोथ रिपेल इच अदर. जसं की आत्ताच आपण डिस्कस केलं, कुठलाही ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवरती फोर्स एक्झर्ट करतो आणि म्हणून ह्याचं ऑप्शन आहे सी, दॅट इज ॲपल आणि मँगो आणि अर्थ हे दोन्ही देखील एकमेकांच्यावरती फोर्स एक्झर्ट करतात. त्यानंतर फ्लो ऑफ वॉटर इन रिव्हर इज गव्हर्न्ड बाय. जर आपण हे ऑप्शन्स बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ह्याच्यामुळेच ह्या सगळ्या ज्या फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, जगातल्या कुठल्याही दोन ऑब्जेक्ट्समध्ये असणारा फोर्स हा ह्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनने एक्सप्लेन केलेला आहे. आणि म्हणून कुठल्याही दोन वस्तूंच्या मधला फोर्स जेव्हा आपण सांगतो तर डोळे झाकून त्याचा आन्सर तुम्ही युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन लिहायचं. त्यानंतर अ बॉडी वेज 40 kg ऑन द सर्फेस ऑफ अर्थ. ॲट द सेंटर ऑफ अर्थ इट्स मास अँड वेट हे काय असतील? तर सेंटर ऑफ अर्थला गेल्यानंतर हे त्याचे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. आता बघा, सेंटर अर्थच्या सेंटरकडे गेल्यानंतर समजा आपण हे अर्थ आणि हे सेंटर घेतलं तर जसं जसं आपण टुवर्ड्स अर्थचा सेंटर जातो, मास तर कॉन्स्टंट असतं, कुठेही जा मास हे सेम असणार आहे. सो हे जे दिलेलं आहे हे ह्याचं समजा मास आपण कन्सिडर केलं जे काही असेल ते, तर ह्याचं मास जर 40 kg असेल तर वेट मात्र जे आहे ते कमी कमी होत जाणार, बिकॉज अर्थच्या सेंटरकडे जाताना जो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू म्हणजे स्मॉल जीची व्हॅल्यू जी आहे ती कमी कमी होत जाते. सेंटरला गेल्यावर ती 0 असते आणि म्हणून त्याचं जर मास आपण कन्सिडर केलं तर ते 40 kg असणार आहे, बट वेट जे असणार आहे ते 0 आणि म्हणून इथे करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर बी. देन इफ द ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन ऑफ द अर्थ सडनली डिसअपियर्स, तर ह्याच्यापैकी काय ट्रू असेल? 4 ऑप्शन्स दिलेत की ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन जर गेलं दोन वस्तूंच्या मधलं तर काय होईल? तर वेट जे आहे ऑब्जेक्टचं ते काय होईल आणि मासवरती काय इफेक्ट होईल. आता जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जरच नाही राहिला तर बघा, मास आपण जसं बघितलंय मास हे कॉन्स्टंट असतं, फोर्स बदलत राहतो, त्यामुळं फोर्स बदलला की वेट चेंज होत जाणार. वेट हा फोर्सशी इक्वल किंवा कोरिलेटेड आहेत हे लक्षात ठेवा. मग वेट हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनवरती डिपेंड करतं. मग फोर्स जर गेला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनच गेला तर त्या ऑब्जेक्टचं वेट जे आहे ते 0 होणार. फोर्स नाही त्यामुळे वेट नाही, बट मास मात्र कॉन्स्टंट असेल. म्हणजे तुम्ही समजा अंतराळात गेलात तर तुमचं वजन हे 0 होऊ शकतं जेव्हा तुमच्यावरती कुठलाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करणार नाही तेव्हा. बट स्टील तुमचं मास म्हणजेच तुमच्या बॉडीमध्ये असणारं अमाऊंट ऑफ मॅटर हे सेम असणार. सो ए ऑप्शन विल बी द करेक्ट ऑप्शन. इफ अ बॉडी ऑफ मास 1 kg इज अट्रॅक्टेड बाय द अर्थ विथ अ फोर्स विच इज इक्वल टू. आता ऑब्जेक्टचं मास 1 kg दिलंय आणि त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स काय असेल हे विचारले. तर एक लक्षात घ्या स्टुडंट्स, कुठल्याही ऑब्जेक्टवरती ॲक्ट होणारा फोर्स, जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, फोर्स जो आहे तो वेट आणि फोर्स हे दोन्ही एकमेकांशी रिलेटेड आहेत. मग आता इथं 1 kg हे त्याचं मास आहे आणि म्हणून त्याच्यावरती ॲक्ट होणारा फोर्स जो असतो तो 9.8 न्यूटन एवढा असणार आहे. F इज इक्वल टू MA हा आपला फॉर्म्युला आहे, होय की नाही. मग मास 1 kg दिलेला आहे आणि A ची व्हॅल्यू किती असते? 9.8. आणि मग हे केल्यानंतर तुमचा आन्सर येईल 9.8 आणि फोर्सचं युनिट आहे न्यूटन, म्हणून ह्याचा आन्सर 9.8 न्यूटन. त्यानंतर व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स. हा काय असतो असं विचारले. अट्रॅक्टिव्ह ॲट लार्जर डिस्टन्सेस, अट्रॅक्टिव्ह ॲट स्मॉलर डिस्टन्सेस, अट्रॅक्टिव्ह ॲट ऑल डिस्टन्सेस. मग ह्याच्यातला जो करेक्ट ऑप्शन आहे तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो सगळ्या डिस्टन्सेसला इक्वल ॲप्लिकेबल असतो, असं त्याचं तुम्ही आन्सर सांगाल. एकदा बॉल जेव्हा आपण वरती फेकतो तर जीची व्हॅल्यू काय होत जाते तुम्हाला हे माहिती आहे की अर्थच्या सरफेसपासून जे वरती जात जाईल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा जीची जी व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह होत जाते आणि इन्फिनिटीला ती 0 असते. सो इथं वरती फेकलाय म्हणून जीची व्हॅल्यू आली निगेटिव्ह. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॉजेस टाइड्स, मोशन ऑफ मून, नन ऑफ देम अँड बोथ ए अँड बी. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच लाटा म्हणजे समुद्रामध्ये लाटा पण निर्माण होतात आणि मोशनची अर्थच्या भोवतीनं मूनची मोशन पण त्याच्यासाठीच रिस्पॉन्सिबल असते आणि म्हणून बोथ ए अँड बी हे ह्याचं करेक्ट ऑप्शन असेल. मास ऑफ द बॉडी ऑन मून इज 40 kg, तर त्याचं वेट हे काय असणार. आता ह्याचं जे आहे ते न्यूमरिकल आपल्याला सॉल्व करताना काय करायचं आहे बघा. इथे आपल्याला त्या ऑब्जेक्टचं मास
ऑन मून, म्हणजे मी एम दिलंय ते किती, त्याचं फॉर्म्युला काय आहे, W इज इक्वल टू M इंटू G हा फॉर्म्युला आहे आपला, बरोबर. W इज इक्वल टू M इंटू G, आणि म्हणून M इज इक्वल टू W अपॉन G असं आपण म्हणू शकतो. ह्याचा यूज करून आपल्याला पहिल्यांदा मासची व्हॅल्यू जी आहे ती काढायची आहे. म्हणजेच मास इज इक्वल टू W अपॉन GM हे करत गेलो आपण. मग मास किती दिलेला आहे, ह्याच्यामध्ये मास दिलेला आहे 40 kg. तर त्याच्यावरून आपल्याला पहिल्यांदा आता काढावं लागेल त्याचं वेट ऑन अर्थ काढण्यासाठी. पहिल्यांदा आपण हा डब्ल्यूचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरून डब्ल्यूची व्हॅल्यू काढून घेऊयात, वेट ऑन मून काढून घेऊ पहिल्यांदा. आता ह्याचं मास दिलेला आहे 40. ओके, मास आपलं कॉन्स्टंट आहे असं पण एक शॉर्टकट तुम्हाला सांगते, एक मिनिट. हा बघा, याच्यामध्ये मास जे दिलेलं आहे ते ऑब्जेक्टचं कॉन्स्टंट असतं, कुठेही जा कॉन्स्टंट असतं. मग W इज इक्वल टू, आता जो आपण फॉर्म्युला लिहिलेला होता दॅट इज मास इंटू G, M इंटू G. मग अर्थसाठी हा जर फॉर्म्युला आपण कन्सिडर केला तर मास आहे 40 kg इंटू G किती आहे 9.8. मग ह्यांचं मल्टिप्लिकेशन जर आपण केलं, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपलं आन्सर काय येणार इथे 392 न्यूटन. सो वेट आहे, वेट म्हणजेच फोर्सशी रिलेटेड असं मगाशी तुम्हाला सांगितलं, म्हणून ह्याचं आन्सर तुमचं सेकंड ऑप्शन येईल दॅट इज 392 न्यूटन. आता न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन कशावरती अप्लाय होतो, तर हा सगळ्या ऑब्जेक्टसाठी ॲप्लिकेबल आहे. त्यांच्या साईज, जरी त्यांचा साईज आपण कन्सिडर न करता लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा जगातल्या प्रत्येक ऑब्जेक्टसाठी ॲप्लिकेबल आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी हा करेक्ट ऑप्शन आहे. डिस्टन्स बिटवीन टू बॉडीज बिकम 6 टाइम्स मोर दॅन युज्युअल डिस्टन्स. तर एफ किती असेल, मगाशी जसं सांगितलं तुम्हाला एफ इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. म्हणून मग एफ किती होईल, कारण हे वरच्या व्हॅल्यूज कॉन्स्टंट आहेत त्या मी बाजूला ठेवल्या. मग इथे मी घेतलं डिस्टन्स किती दिले 6 टाइम्स, 6चा स्क्वेअर म्हणजे 36, 6 36 झाले, आणि म्हणून एफ झाला आपला 1/36. अ डॅश इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन ऑफ मोशन. सो इथे आपण काय म्हणूया, फोर्स लागणार आहे स्पीड पण चेंज करण्यासाठी आणि डायरेक्शन ऑफ मोशन पण चेंज करण्यासाठी. त्यानंतर द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड अ स्टार ही कशी असते, इलिप्टिकल असते. केपलरचं लॉ आपण बघितलेला आहे. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, हे काय आहे, क्यूब ऑफ ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन, हा केपलरचा आपला थर्ड लॉ. The gravitational force between two bodies is directly proportional to the product of masses of those bodies and is inversely proportional to the square of distance between them. So आपला हा ऑप्शन येणार, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आपला युनिव्हर्सल जो लॉ आहे तो लॉ झाला. द डॅश फोर्स इज मच वीकर दॅन ऑल अदर फोर्सेस. सगळ्यात वीकर फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा एक लक्षात ठेवा, हमखास विचारला जातो. द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ही कशी असते, तर मगाशी परत तुम्हाला डायग्रॅम काढून दाखवलेली होती. तिथे हायेस्ट ॲट पोल, अर्थची रेडियस पोलवरती सगळ्यात कमी, म्हणून जीची व्हॅल्यू पोलवरती सगळ्यात जास्त. द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन इज, इक्वॅटोरवरती असणारी व्हॅल्यू किती, तर जसं मगाशी बघितलं आपण पोलवरती तर जास्त आहे, म्हणून ही व्हॅल्यू येते त्याची इक्वॅटोरवरती दॅट इज 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर फ्री फॉल ऑफ अन ऑब्जेक्ट इज पॉसिबल ओनली इन, तर तुम्हाला माहीतच आहे व्हॅक्यूम कंडिशनमध्ये आयडियल फ्री फॉल जो आहे तो पॉसिबल होतो. द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन मून इज नियरली डॅश ऑफ द वेट ऑफ द अर्थ. हा चंद्रावरचं जे वेट आहे ऑब्जेक्टचं ते अर्थच्या वेटच्या 1/6 पट कमी, म्हणजे 6 पटीनं कमी असतं, हे माहीत असू देत तुम्हाला, कारण मूनचं जे जीची व्हॅल्यू आहे ती अर्थच्या 6 पटीनं कमी आहे. द पर्सन वेज 60 न्यूटन ऑन अर्थ, तर त्याचं वेट ऑन मून हे किती असेल, तर मगाशी जसं आपण बघितलं होता सेम तोच इथं फॉर्म्युला यूज करायचा दॅट इज M इज इक्वल टू WE अपॉन GE, हा फॉर्म्युला पहिल्यांदा यूज केला. वेट ऑन अर्थ किती दिलेला आहे 60, जी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू आहे 9.8. मग हे केल्यानंतर माझं उत्तर किती येतं, साधारण 6.12 काहीतरी येईल. आता ही व्हॅल्यू मी यूज करणार आणि वेट ऑन मून काढणार. वेट ऑन मून, मास तर कॉन्स्टंट असतं, ही आपण आत्ता काढलेली ही मासची व्हॅल्यू.
इंटू GM, मग 6.12 इंटू GM किती आला तुमचा, 6.12 आणि इथं काय दिलेलं आहे, मास तुम्ही काढलं 6.12 आणि GMची जी व्हॅल्यू आहे ती किती असते, 9.8च्या 6 पटीनं कमी असते ना, आत्ता तुम्हाला सांगितलं. मग हे सॉल्व करत गेल्यानंतर तुम्हाला आन्सर येतं साधारण 9.96 म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली 10, आणि म्हणून ह्याचं आन्सर तुमचं येईल 10. हे कसं सॉल्व केलं त्या स्टेप्स तुम्हाला इथं आहेत, बघायचे असतील तर तुम्ही व्यवस्थित बघू शकता. त्यानंतर पुढचं, इफ अ बॉडी इज टेकन फ्रॉम इक्वॅटोर टू पोल, इक्वॅटोरवरनं पोलवरती नेलं एखादं ऑब्जेक्ट तर काय होईल, तर त्याची व्हॅल्यू, जसं की इक्वॅटोरवरती जीची व्हॅल्यू कमी आहे, पोलवरती जास्त आहे, म्हणून त्याचं मास जे आहे ते काय होणार, जर वेट विचारलं असतं, नीट वाचायचं इथं, आता इथं तुम्हाला विचारले मास तर सगळीकडं कॉन्स्टंट असतं, जर वेट विचारलं असतं तर इन्क्रीज म्हटलं असतं, त्यामुळे क्वेश्चन नीट वाचायचा, मास विचारले की वेट विचारले. अ मॅन इनसाइड अन आर्टिफिशियल सॅटेलाइट फील्स वेटलेसनेस बिकॉज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन ड्यू टू अर्थ, हे काय असतं, तर 0 ॲट द प्लेस. सॅटेलाइटमध्ये जेव्हा असतो, आर्टिफिशियल सॅटेलाइटमध्ये, तर त्याच्यावरती असणारा अर्थचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा 0 असतो, म्हणून वेटलेसनेस आपण फील करतो. अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ, मास इज द मेजर ऑफ द डॅश ऑफ अन ऑब्जेक्ट, तर ह्याचा आन्सर आहे, तुम्हाला माहीतच आहे, इनर्शिया. अन अर्थ सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट विथ अ युनिफॉर्म स्पीड, त्याची ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर सडनली डिसअपियर झाला तर तो सॅटेलाइट काय होईल असं विचारले, तर इट विल कंटिन्यू टू मूव्ह विथ द सेम स्पीड अलॉंग द टँजेंट टू द ऑर्बिट. हे मगाशी जसं आपण ते सेम उदाहरण आहे, त्या मुलानं जे दगडाचं जे उदाहरण होतं ते, आणि ह्याचं मागचं लॉजिक जे आहे ते सेम आहे. डॅश प्रेडिक्टेड द एक्झिस्टन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल वेव्ह, तर ह्याचा आन्सर आहे आइन्स्टाईन. व्हॉट इज रिप्रेझेंटेड बाय जी, जीची व्हॅल्यू आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणतो, आणि स्मॉल जी म्हटलं तर ते ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतं, हे विसरू नका. कॅपिटल जी म्हणजे कॉन्स्टंट, स्मॉल जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. व्हॉट इज द स्टँडर्ड व्हॅल्यू ऑफ जी ऑन द अर्थ सरफेस, तर जीची व्हॅल्यू ही 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते, स्टँडर्ड व्हॅल्यू. व्हॉट इज रिप्रेझेंटेड बाय जी, जसं तुम्हाला मी आत्ता सांगितलं की ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. देन आउट ऑफ जी, मून आणि अर्थच्या सरफेसवरती काय सेम असेल, तर जी जसं तुम्हाला सांगितलं हे कॉन्स्टंट असतं जगात कुठेही गेलात तरी, आणि म्हणून ह्याचा आन्सर आहे जी. व्हॉट इज रिप्रेझेंटेड बाय जी, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्यानंतर अ बॉडी इज जस्ट ड्रॉप्ड फ्रॉम हाईट, इट्स इनिशियल व्हेलॉसिटी इज काय असणार, 0 असणार. वरून खाली सोडत आहे तर तेव्हा त्याची इनिशियल व्हेलॉसिटी ही 0 असते. सो ऑप्शन नंबर ए. अ बॉल इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड्स विथ अ व्हेलॉसिटी 98 मीटर पर सेकंड, तर त्याची मॅक्झिमम हाईट जो त्या हाईटला पोचणार आहे ती किती असणार आहे, तर यासाठी आपल्याला हाईटचा एक फॉर्म्युला आहे बघा, h इज इक्वल टू u² अपॉन 2g. आता इथं u त्यांनी दिलेली आहे, इनिशियल व्हेलॉसिटी 98 दिलेली आहे, म्हणजेच 98 इंटू 98 केलं आपण सपोज, 2 आहे, जीची व्हॅल्यू 9.8 आहे. हे जर आपण सॉल्व करत गेलं, हे सगळं सॉल्व केल्यानंतर तुम्हाला फायनल आन्सर साधारण मिळेल 490 मीटर, आणि मग ह्याच्यातला तो ऑप्शन असेल तुमचा ऑप्शन नंबर 1, दॅट इज 490 मीटर. थोडंसं फास्ट घेते कारण 50 क्वेश्चन्स आहेत आपले आणि सगळे व्यवस्थित क्लिअर झाले पाहिजेत आपल्यासाठी, म्हणून. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन ऑफ फ्री फॉल, फ्री फॉलसाठीची व्हॅल्यू जी आहे ती काय असते, तर ही सेमच आहे, दॅट इज 9.8 मीटर पर सेकंड. आन्सर सेम आहे पण क्वेश्चन कसे कसे वेगवेगळे फिरवून विचारलेत बघा. अर्थ अँड मून आर अट्रॅक्टेड बाय इच अदर बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बट अर्थ इज हेवियर दॅन मून, तर कम्पेअर्ड टू पुल ऑफ मून, पुल ऑफ अर्थ इज काय असेल, तर ह्याच्यामध्ये जरी दोघांचे ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस मासेस हे वेगळे असले तरी त्या दोघांचा जो पुल विचारलाय, मगाशी सांगितलं ना दोन्ही ऑब्जेक्टमधला जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो, जर फोर्स विचारलं असता तर तुम्ही इथं फोर्स हा दोन्ही कॉन्स्टंट विचारला असता, बट पुल विचारलाय. पुल म्हणजे अर्थ चंद्राला ज्या फोर्सनं खेचते तो पुल किती आहे, तर हा इक्वल आहे.
इक्वल नाही, अर्थचा पुल हा नेहमी लार्जर आहे दॅन मून. कारण काय सांगते, इथं जर तुम्हाला फोर्स विचारला असता तर तुम्ही म्हटलं असतं इक्वल आहे. मग इथं कम्पेअर्ड टू पुल ऑफ मून असं विचारलेलं आहे. मग इथे आपण असं पण एक लॉजिक लावू शकतो की पुल म्हणजेच फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, सो दोघांमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा इक्वल आहे असं देखील आपण सांगू शकतो. सो इथलं तुमचं आन्सर जे असेल ते ऑप्शन नंबर सी. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, विच फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर होल्डिंग द सोलार सिस्टम टुगेदर, अगेन ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ सन ऑन द प्लॅनेट, हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. विच फोर्स इज रिस्पॉन्सिबल फॉर टाइड्स, टाइड्स इन ओशन, ह्यासाठी ग्रॅव्हिटेशनल पुल ऑन मून हे रिस्पॉन्सिबल असतं. आता ह्याच्यामधलं करेक्ट इक्वेशन सांगणार म्हणजे जी आणि कॅपिटल जी आणि स्मॉल जी ह्यांच्यामधलं करेक्ट रिलेशन हे इक्वेशन सांगतं. आणि आपला लास्ट क्वेश्चन आहे SI युनिट ऑफ वेट, हे न्यूटन आहे. सो हे झाले आपले पहिले 50 क्वेश्चन ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरवरचे. लवकरच आपण सेकंड चॅप्टर पण घेऊन येत आहोत. तोपर्यंत ह्या क्वेश्चनची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. थँक्यू सो मच. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.